कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे. 1 वाटी पोहे घेतलेत भाजून, मिक्सरला त्याची पावडर करून घेऊया. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोड्या लसूण पाकळ्या आहेत, अर्धा चमचा जिरं घालून जाडसर वाटून घेऊया. कोथिंबीरीतलं पाणी चांगलं निथळलं आहे, ते आता बारीक आपण कापून घेऊया. कापलेली कोथिंबीर मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन वाटलेलं वाटण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, 2 मोठे चमचे पांढरे तीळ आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूया. केलेली पोह्याची पावडर, 1 चमचा बेसन घालून व्यवस्थित मिक्स करूया. थोडंसं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करूया. चाळणीला थोडं तेल लावून केलेला गोळा चाळणीवरती व्यवस्थित थापून घेऊया. गॅसवर पाणी गरम करत ठेवले, पाणी छान तापले, त्याच्यावर चाळणी ठेवून 15 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. 15 मिनिटानंतर वड्या छान पडलेल्या आहेत, त्या शॅलो फ्राय करून घेऊया आणि गरमागरम वड्या सर्व करूया.